आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा सहकारी विशाल वाघमारे यांना माढा न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर पोलिसांनी कुरवाडी येथून या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. सरकारी वकिलांनी भोसले हा सराईत गुन्हेगार असल्याचे न्यायालयात नमूद केले. दरम्यान या कारवाईनंतर मनोहर भोसलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या समवेत जुने फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या फोटोंमुळे भोंदूबाबाचा राजकीय क्षेत्रातील वावर समोर आला असून सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांवर कडक शब्दात टीका केली आहे. शिवरायांनी थकल्यानंतर राजपाट समर्थांकडे सोपविला हे भोंदूबाबाचे विधान शिवरायांचा अपमान असून महाराष्ट्राची संत परंपरा आणि महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. असा भोंदू व्यक्ती महाराष्ट्रात पुन्हा दिसता कामा नये आणि त्याच्यावर राज्यात त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी सरकारवरही कारवाई न केल्यास होणाऱ्या परिणामांचा इशारा दिलेला आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वीच ईडीने मित्तल यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. आपमधले उपनेते जबाबदारी असतानाही त्यांनी अचानक घेतलेला निर्णय हा राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरलाय. पंजाबमधील प्रभावशाली उद्योजक असलेल्या मित्तल यांच्या या पक्षबदलामुळे राज्यसभेत आपला मोठा धक्का बसला असून आगामी काळात पंजाबच्या राजकीय समीकरणांवर याचे महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येतील. अमेरिकेतील काही खासदारांनी H-1B व्हिसा नियमात मोठे बदलांचे विधेयक मांडले आहे. यानुसार पुढील 3 वर्ष नवीन व्हिसा देण्यावर बंदी घालण्याची आणि वर्षाला मिळणाऱ्या व्हिसाची संख्या कमी करण्याची मागणी केली आहे. नव्या नियमांनुसार व्हिसा मिळवण्यासाठी वार्षिक पगार किमान $2 लाख असावा लागेल आणि व्हिसाधारकांना आपल्या कुटुंबाला अमेरिकेत नेता येणार नाही. अमेरिकन नागरिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे आणि कंपन्यांनी स्वस्त विदेशी कामगारांची भरती थांबवावी. यामागील मुख्य उद्देश हा आहे. या बदलांमुळे भारतीय IT कर्मचाऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकेतील मुदत ठेवींवर नातवंडांना आपोआप मालकी हक्क मिळत नाही असे कायदेतज्ञ सांगतात. जर आजोबांनी मृत्यूपत्र केले नसेल तर हे पैसे मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. बँकेत ज्याचे नाव नॉमिनी म्हणून नोंदविले आहे तो केवळ पैसे काढून घेणारा प्रतिनिधी असतो. तो त्या पैशांचा खरा मालक नसतो. खरा मालक कोण हे वारसा हक्काने कायद्यानुसार ठरते. नातवंडांना हे पैसे तेव्हाच मिळतात जेव्हा त्यांचे पालक हयात नसतील किंवा आजोबांनी तसे मृत्यूपत्रात लिहून ठेवले असेल. त्यामुळे कायदेशीर वाद टाळण्यासाठी नॉमिनेशन आणि मृत्यूपत्र वेळेवर होणे महत्त्वाचे आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर लोकप्रियतेचा मोठा तडा गेला आहे. चड्डा यांच्यासह 7 खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरती याचे तीव्र पडसाद उमटलेत. विशेषतः इंस्टाग्रामवर तरुण वर्गाने अनफॉलो मोहीम राबवल्यामुळे अवघ्या 24 तासात त्यांचे 12 लाख फॉलोअर्स कमी झालेत. रोजच्या जगण्यातील प्रश्न मांडणारा नेता अशी ओळख असलेल्या चड्डा यांच्या या निर्णयामुळे जनरेशन झेड नाराज असून त्यांनी डिजिटल युगातील ही घसरण त्यांची प्रतिमा मलिन करणारी ठरली आहे. प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या ॲपल आयफोन 17च्या किमतीत विजय सेल्सने मोठी कपात केली आहे. आयफोन 17चे 256चे व्हेरियंट आता ₹82,900 ऐवजी ₹80,390 उपलब्ध आहे. विशेष म्हणजे HSBC क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ₹4,500 अतिरिक्त सूट मिळत असून या फोनची प्रभावी किंमत ₹75,890 आली आहे. हा फोन 5 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून यामध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले, 18 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि शक्तिशाली A19 प्रोसेसर देण्यात आला आहे. मालीची राजधानी बामाको येथे शनिवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. अज्ञात दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि काती येथील लष्करी तळांना लक्ष्य करत जोरदार गोळीबार करून स्फोट घडवून आणले. या हल्ल्यामागे अल कायद्याशी संबंधित JNIM या संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 2020 मधील लष्करी सत्तापालटानंतर मालीतील सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाली असून जिहादी गटांचे प्राबल्य वाढले. सध्या लष्कराने परिस्थिती नियंत्रणात घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलंय. मुंबईच्या 252 कोटींच्या ड्रग्ज पुरवठा प्रकरणात आता एक नवीन वळण आलंय. अभिनेत्री श्रद्धा कपूर, नोरा फतेही, अभिनेता सिद्धांत कपूर आणि इन्फ्लुएन्सर ओरी यांना मुंबई पोलिसांनी मोठा दिलासा दिलाय. पुढील आठवड्यात दाखल होणाऱ्या पुरवणी आरोपपत्रात
ह्या सेलिब्रिटींची नावे नसतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की यात हाय प्रोफाईल व्यक्तींचा या गुन्ह्याशी थेट संबंध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आत्तापर्यंत तपासात मिळालेले नाहीत. 2022च्या या प्रकरणात मुख्य आरोपी लविशच्या चौकशीनंतर सेलिब्रिटींची नावे समोर आली होती. लविशवर अंमली पदार्थांच्या पार्ट्या आयोजित करण्याचा आणि ड्रग्ज पुरवल्याचा आरोप होता. या संदर्भात पोलिसांनी काहींचे जबाबही नोंदवले होते. मात्र अँटी नार्कोटिक्स सेल्सने अर्थात ANCने तपास पूर्ण केला असून केवळ अटक केल्यानंतर आरोपींविरुद्धचे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. भविष्यात नवे पुरावे आढळल्यास पुन्हा एकदा विचार केला जाऊ शकतो असेही अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटलचा सलामीवीर KL राहुलने आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने अवघ्या 47 चेंडूमध्ये झंझावती शतक झळकावत IPLमधील आपले 6वे शतक पूर्ण केले. यासह त्याने युनिव्हर्स बॉस क्रिस गेलचा IPLमधील सर्वाधिक शतकांचा विक्रमाशी बरोबरी केली. केवळ IPLच नव्हे तर एकूण T20 क्रिकेटमध्येही KL राहुलने मोठी झेप घेतली. त्याचे T20 कारकिर्दीतील हे 8वे शतक ठरले असून याबाबत त्याने हिटमॅन रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांना गाठलंय. या खेळीदरम्यान राहुलने MS धोनीला मागे टाकत IPLमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 6वे स्थान पटकावलंय.